नमस्कार, काय पाहत आहेत? चिवईच्या भाजीचा झुणका. चला तर मग पाहूयात चिवईच्या भाजीचा झुणका. ऑल किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. ही चिवची भाजी एक सीझनल भाजी आहे आणि हिला बरेच नाव आहेत, जसं की चिवची भाजी, चिवळीची भाजी, चिवईची भाजी किंवा घोळची भाजी. तुम्ही या भाजीला कोणत्या नावाने ओळखतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इतर पालेभाज्यांप्रमाणेच चिवच्या भाजीचेही बरेच काही फायदे आहेत. या भाजीचे फायदे सांगायचे झाले तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, विटॅमिन्स जसं की ए आणि सी आणि अँटीऑक्सिडंट्सनी परिपूर्ण अशी ही भाजी आहे, जी की आपले डायजेशन इम्प्रूव्ह करते, तसंच हार्ट हेल्थसाठी चांगली आहे आणि वेगवेगळ्या इन्फेक्शन्सपासून आपला बचाव करते. जसं की इतर पालेभाज्यांना आपण निवडून ठेवतो, जसं की त्याचे मुळं काढतो, त्याला व्यवस्थित धुतो, तसंच ह्या भाजीलाही फक्त एक बॉटमला एक मूळ असते, ते आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे आणि बाकीची भाजी नीट करून घ्यायची आहे. ही भाजी निवडताना मुळं काढल्यानंतर देठाकडचा भाग जर जास्त कडक असेल तर तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि ही भाजी 5 ते 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे, जेणेकरून याच्यावरची एक्स्ट्रा जी माती आहे पानांना लागलेली ती निघून जाईल. त्यानंतर 2-3 पाण्यातून अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे. आता या भाजीच्या फोडणीसाठी मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तसेच 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल चांगलं गरम झाल्यावर आपल्याला मोहरीची फोडणी द्यायची आहे. मोहरी चांगली फुटली की त्यानंतर जिरंही घालून घ्यायचं आहे, तसेच हिंग आणि आलं लसूण पेस्ट चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली मिरची तसेच कांदाही यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा चांगला सॉफ्ट होईस्तोपर्यंत आपल्याला ही फोडणी चांगली होऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटात कांदा परतून तयार होणार आहे. यामध्ये हळद, थोडीशी मिरची पावडर, त्याचबरोबर चवीपुरता मीठही मी घालून घेत आहे. कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे. बारीक चिरलेली चिवळीची भाजी यामध्ये घालून घेत आहे. लो टू मीडियम गॅसवरती चांगली परतून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून ही भाजी थोडी सॉफ्ट होईल. आता 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ही भाजी थोडी आपली सॉफ्ट झालेली आहे. त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी बेसन पीठ आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला पेरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. 4 ते 5 मिनिटं आपण हे असं झाकण ठेवून याला एक वाफ आणून घेऊ. आता वाफ चांगली झालेली आहे. आता हे बेसन पीठ आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता इथून पुढे 8 ते 9 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे की जेणेकरून ही भाजी कढईला लागणार नाही. ह्या भाजीचा झुणका तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत कसाही खाल्ला तरी तो चविष्टच लागतो. आता तुम्ही कशासोबत खाता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे आपल्या चिवईच्या भाजीचा झुणका तयार आहे, जो की तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व करू शकता.